नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी वाटाण्याची भजी बनवून दाखवणार आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची भजी खाल्ली असतील, तर कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी ह्या पद्धतीची भजी आपण नेहमीच बनवतो, पण हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारे जास्त प्रमाणात वाटाणा असतो, तर त्यावेळेस तुम्ही अगदी ह्या पद्धतीची हिवाळ्यामध्ये गरमागरम अशी भजी बनवू शकता। तर अगदी सोपी रेसिपी आहे व चवीला खूप छान अशी ही भजी लागतात। तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीची भजी नक्की बनवा आणि त्यासाठी आपला संपूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मग मी इथे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते। सर्वात अगोदर आपण इथे वाटाणा भजी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे। आपल्याला हा वाटाणा अगोदर स्वच्छ असा सोलून व धुवून घ्यायचा आहे। तर इथे मी स्वच्छ धुवून वाटाणा घेतलेला आहे। तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे व बारीक असे त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मी इथे थोडा थोडा करून वाटाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। तर ह्या पद्धतीने मी आता हा मिक्सरला फिरून घेणार आहे। तर बघू शकता अगदी आपल्या इथे वाटाणा छान असा मिक्सरला बारीक फिरून झालेला आहे। तर ह्याच पद्धतीने आपल्याला इथे सर्व वाटाणा मिक्सरला बारीक असा फिरून घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा घालताना आपल्याला अगदी थोडा थोडा करून घालायचा आहे, म्हणजे लवकर बारीक होतो। तर बघू शकता आपल्याला ह्या पद्धतीने थोडा थोडा करून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा घालून घेते। तर घालताना आपल्याला अगदी थोडाच घालायचा आहे, म्हणजे लवकर हा वाटाणा आपला बारीक होतो। तर ह्या पद्धतीने सर्व वाटाणा मी इथे बारीक करून घेतलेला आहे। वाटाणा छान बारीक करून झाला की आपल्याला तीच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला इथे साहित्य घालून घ्यायचे आहे। तर इथे लसणाच्या पाकळ्या, आलं, धने व 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर चवीनुसार आपल्याला हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत। तर ह्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेतले आहे व त्याची मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। तर इथे आपली त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून झालेली आहे। तर ह्या पद्धतीची बघू शकता इथे आपली पेस्ट तयार करून झाली की त्यातील मी सर्व पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती इथे तयार केलेल्या वाटाण्यामध्ये घालून घेते। तर ह्या पद्धतीने ह्या वाटाण्यांमध्ये सर्व पेस्ट आपली घातलेली आहे। सर्व पेस्ट आपली इथे वाटाण्यामध्ये घालून झाली की आपल्याला त्यामध्ये साहित्य घालून घ्यायचे आहे। तर मी इथे एक उकडून घेतलेला बटाटा, तो बारीक असा मॅश करून घेतलेला आहे, तो वाटाण्यामध्ये घालून घेते। तर ह्या पद्धतीने मॅश करून घेतलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे। बटाट्याची वरची साल ही काढायची आहे। तर बघू शकता त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला उभ्या आकारात मी इथे कांदा घेतलेला आहे, 1 कांदा घेतला आहे, तोही घातला आहे। त्याचबरोबर 1 चमचा मी इथे ओवा हातावर चोळून घालून घेते। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। भजीला कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे, थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे। आपण त्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केल्यामुळे आपल्याला लाल मिरची पावडर कमी तिखट असणारी घालून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने आपले इथे सर्व साहित्य मी घालून घेतलेले आहे व त्याबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। मिठाचे प्रमाण आपल्याला चवीनुसार घालायचे आहे। तर ह्या पद्धतीने मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालायचे आहे। तर इथे मी पोहे खाण्याच्या चमच्यानेच हे बेसन पीठ मापून घेणार आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे 4 चमचे बेसन पीठ घालून घेतलेले आहे। तर आपल्याला अगोदर लागण तसे हे बेसन पीठ घालायचे आहे, त्यामुळे आपल्याला एकदम बेसन पीठ घालायचे नाही। तर ह्या पद्धतीने मी 4 चमचे बेसन पीठ इथे घालून घेतलेले आहे। 4 चमचे बेसन पीठ घातल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे मी ते कॉर्नफ्लॉवर पावडर घातलेले आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठ घातले तरी चालते। तर बघू शकता ह्या पद्धतीने 2 चमचे घालून घेतले आहे। त्याचबरोबर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे। हे सर्व साहित्य आपले घालून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी न घालता हे छान असे पीठ मळून घ्यायचे आहे। तर अगदी बघू शकता ह्याचा पाण्याचा वापर न करता मी हे पीठ छान असे मळून घेणार आहे। तर वाटाणा हा ओला असल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही। तर बघू शकता अगदी छान असे हे आपले पीठ मळले जाते व पीठ मळल्याच्या नंतर हे पीठ एकदम मऊ होते, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापर करायचा नाही। तर तुम्ही अगदी छान ह्या पद्धतीने पीठ मळून घेते। तर बघू शकता ह्यामध्ये पाण्याचा एक थेंबही न घालता पीठ हे मळून घेतलेले आहे। पीठ मळून झाल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिट हे झाकण ठेवून बाजूला ठेवून घ्यायचे आहे। पीठ 10 मिनिटानंतर छान मऊ मुरते, त्यामुळे आपल्याला बाजूला
10 मिनिट ठेवून घ्यायचे आहे। तर इथे 10 मिनिटानंतर मी ह्याची भजी तयार करण्यासाठी घेणार आहे। तर 10 मिनिटानंतर आपले पीठ छान मुरलेले आहे व त्याचबरोबर इथे भजी तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये इथे मी तेल घातलेले आहे। तेल छान गरम झाले की आपल्याला त्यामध्ये गोल गोल भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर आपण तेलामध्ये इथे भजी गोल गोल सोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक अर्धा 2 मिनिट छान हे भजी एका बाजूने तळून घ्यायचे आहे। तर आपण ह्यामध्ये वाटाण्याचा वापर केल्यामुळे ही भजी आपल्याला तळताना थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला ही भजी 3 ते 4 मिनिट छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे। तर इथे एक अर्धा मिनिटानंतर आपल्याला ही भजी पलटी करून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने कढईला न चिटकता आपली छान भजी इथे मोकळी सुटसुटीत मी पलटी करून घेते। तर बघू शकता दोन्ही बाजूने हे भजी आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। तर आपण इथे वाटाणा घातल्यामुळे ह्या भज्यांना थोडा वेळ जास्त लागतो, त्यामुळे आपल्याला भजी तळताना छान थोडी लाल होईपर्यंत तळायची आहेत। तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत। तर इथे मी 4 ते 5 मिनिट ही भजी तेलामध्ये छान तळून घेतलेली आहे। तर तळल्याच्या नंतर मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते। सर्व भजी मी इथे प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत व ह्या पद्धतीने तळून घेणार आहे। तर बघू शकता अगदी मस्त छान गरमागरम आपली वाटाण्याची भजी बनवून तयार झालेली आहे। त्याचबरोबर मी इथे चहा घेतलेला आहे व सॉस घेतलेला आहे। तुम्ही सॉसमध्ये ही भजी खाऊ शकता। तर अगदी सकाळच्या किंवा 5 वाजताच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर बऱ्याच वेळा आपण कांदा भजी, मिरची भजी, बटाटा भजी बनवतो, तर ह्या पद्धतीची तुम्ही वाटाणा भजी एकदा नक्की बनवा। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट अशी ही रेसिपी आपली बनवून तयार होते। चला तर मग असेच खमंग खुसखुशीत रेसिपीचे आपण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करा। चला मग अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।